बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय दाखवतोय। आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे। या चॅनलची व्ह्यूअर्स 4 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल। मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरातल्या CNG पंपावर आहे आणि इथलं 2 पंप आहेत इथं शहरामध्ये। मात्र एक पंपाचं बंद आहे, एक पंप, आणि दुसरा जो पंप आहे या पंपावर इथं किती रांगा लागलेल्या आहेत बघा CNGच्या। नेमकं काय कारण आहे, कशामुळे आहे? इथं काही रिक्षाच्या तर खूप अर्धा किलोमीटरच्या जवळपास, म्हणजे इथं ब्रिज आहे, वरोडा जाणारा ब्रिज, त्या ब्रिजच्या तिथपर्यंत या रिक्षाच्या रांगा आहेत, वाहनधारकाच्या इथं रांगा आहेत। खूप परेशानी होती लोकांची। मात्र CNG इथं पुरवठा होत नसल्यामुळं सध्या हे जे वाहनधारक आहेत त्या वाहनधारकाचे मोठे हाल होतात। इकडे दाखवा, इथं 5-50 इथं ड्रायव्हर उभारलेले आहेत, वाहनधारक आहेत। काही नेमकं बघूया खरं काय कारण आहे, कसा यांना CNG मिळतो आणि रिक्षा चालवतात हे लोक। हे रिक्षा ड्रायव्हर आहेत, सगळे रिक्षा ड्रायव्हर आहेत का? हे सगळेच रिक्षा ड्रायव्हर आहेत। पण नेमकं आता इथं या पंपावर आता इथं लाईन लागलेली आहे, किती वेळ झाला, यांना कसं थांबावं लागतं बघू आपण। थेट जरा थोडी माहिती घेऊ। आता तुम्ही CNGचा रिक्षा घेतला ना तुम्ही? CNGचा मराठी येत आहे? बरं, काय नंबर आहे तुमच्या रिक्षाचा? माझ्या रिक्षाचा नंबर आहे 2472 MH25। नाव काय तुमचं? अखिल पठाण। बरं, आता किती रिक्षा लागलेले आहेत लाईनला इथं? इथं आता नाही म्हणलं तर 200 रिक्षा आहेत। 200 रिक्षा? हा, सकाळी 6 वाजल्यापासून थांबला, आता गाडी आली। किती गाड्या आहेत दिवसात इथं? इथं एक गाडी येते दिवसातनं। आता आम्ही धंदा कसं करायचं, बँकेचे पैसे कसे भरायचे, गाडी मालकाला भाडं कसं द्यायचं, उपासमारीची वेळ आली आमच्यावर या CNG मुळे। काय करायचं सांगा आता? महिना झाला गाडी येत नाही, काय नाही, या म्हणते तांत्रिक बिघाड आहे, तांत्रिक। महिना लागतंय का तांत्रिक बिघाडाला? बिघाडा तांत्रिक बिघाड तिथं आहे म्हण डिपोवर, कुठल्या? आशूच्या डिपोवर आहे। हा, तिकडूनच गाडी इकडे येत नाही? येत नाही तर इथं गॅस भेटत नाही। दिवस नंबर लावून थांबायचं, रात्र नंबर लावून थांबावं लागतं आम्हाला। कोण गॅस येत नाही, धंदा कसं करायचं, कशी लेकरं जगवायची सांगा? महिना झाला इथं गॅस नाही, एक महिना झाला, अशी कंडिशन। 2 पंप आहेत की शहरात इथं? एक तर बंद आहे, शेरखाने पंप 8 महिने झालं बंद आहे। आता कुठनं गॅस भरायचा? कशामुळे बंद आहे काय विचारलं का तुम्ही? तर तांत्रिक बिघाड आहे म्हणते। हा, तिकडेच बिघाड झालाय का? हा, काय करायचं सांगा? आता कंपनीत म्हणल्यावर तर महिना लागतंय का तांत्रिक बिघाडाला? किती बसते तुमच्या रिक्षामध्ये गॅस? 3 किलो बसतंय। 3 किलो मध्ये किती किलोमीटर जातं रिक्षा? 200 किलोमीटर जात। त्याच्यात पैसे किती होतात काय? जेवढा धंदा करेल तेवढे होते। परवडते का काय भाड्याने? परवडते म्हणून तर ना, पेट्रोल बसत नाही त्याच्यात, 2 लिटर पेट्रोल बसतंय फक्त। परत नाही किती पडते लय 12 आणि सिटीला सेकंड थर्डला चालावं लागतंय। एक तर 15 रुपये भाडं, त्याच्यातून इथून बस स्टँडून तेरणा कॉलेजला एकच सीट घेऊन जावं लागतंय। काय आता कसं करायचं? CNG आता तुम्हाला दिवसातून एकच वेळेस मिळतंय, मग कसं चालवतो तुम्ही सगळे? उदरनिर्वाह कसं होणार? आता सकाळी 6:30 वाजल्यापासून नंबर लागला, अजून माझा तर नंबर महागच आहे। अजून माझ्या पुढे 150 गाडी आहे आणि एक त्याला म्हणजे ही नाही आवरेज ही काय म्हणते त्याला प्रेशर आता 180-190 आहे। आता आमचा नंबर येऊपर्यंत गॅस संपलेला आहे, जायचं माघारी पुन्हा घरी। कसं करता धंदा? काय आता इलाज नाही की, जसं होईल तसं चालवतं लागेल। आता CNG कधी गाड्या अशा येतात की रातच्या 12-1 वाजता येतात, तेव्हा मेसेज पडणार। आम्ही एक वेळेस तर रातच्या 2-2 वाजता येतो येऊन CNG मुळे। कारण का 20 किलोमीटर लांबून येतो आम्ही। उद्या आम्हाला धंदा करायचा असतं ना, मी राहतोय 10 किलोमीटर लांब, रातच्या 11-12 वाजता गाडी येणार, मी तिथून उठणार, इथे येणार 2 वाजता, 4 वाजता CNG गाडीत भरायचा, मग घरी जायचं। सकाळी धंद्यामुळं 5 वाजता उठायचं, पुन्हा अजून उस्मानाला जायचं। तिथं आलं तर लय झालं 2-4 वाजेपर्यंत CNG टिकते, अजून CNGची वाट बघायची। CNG येते एकच वेळेस येते, पुन्हा घोटाळा झाला काय म्हणते ते आयशोवर काहीतरी म्हणते तर मिळत नाही। कुठं? आयशो आपला डेपोर। काय म्हणले बोला? तुमचा रिक्षा आहे का? नाही तुमचा पॅसेंजर आहेत का? मग किती वेळ झाला थांबला इथं? 2 तास। 2 तास झालं? काय आहे तुमचं वाहन? इको गाडी। कुठून आले तुम्ही? आम्ही सोनारीहून आलो। कुठं जायचं तुम्हाला आता? आता आम्हाला जायचं आहे लवाऱ्याला। लवाराला कुठं जाणार तुम्ही? लवारा हिप्परगारावा।
किती वेळ झाला थांबलो इथं? तिथं आता 2 तास थांबलो आम्ही. आता येईल का नंबर आपला? आता काय सांगता येते गॅरंटी 70 गाड्या पुढे आहेत आमच्या. तुमची कोणती गाडी? इकोस्पोर्ट आम्ही सगळे सोनार येऊन आलो. गाव कोणतं तुमचं? हिप्परगारावा इकडे बोलतो सोनायला गेलं सोनारीला गेलो. येते का नाही मग आता? आता काय नंबर जोपर्यंत गॅस राहते का नाही ते आता प्रश्न पडलाय आम्हाला. एकतर प्रेशर कमी 170 झालं, अजून एक 30-40 गाड्या भरले की झालं. हे म्हणतात लगेच गॅस संपला. झालं 1 तास 2 तास इथं उभाराचा ती पण टाइम वेस्ट केला आणि गॅस तर भेटत नाही ती तर वेगळाच विषय झाला. पुढचं पुन्हा अजून काय कामाचं सगळं नियोजन लावलेलं बिगडा बिगडी इथं वेस्ट जाऊन टाइम. कुठून आले मामा? आम्ही तुळजापूर कशाला आलो इथं? इथं सीएनजी भरायसाठी. किती गाडी आहे तुमची? आमची इको आहे. बरं. आता समजा 2.5-3 तास झाले इथे येऊन. अजून काही पत्ता नाही. अजून 100-150 गाडी समोर आहे. आता कधी समजा जालन्याला औरंगाबादला जायचं, आता पुढची व्यवस्था कशी आहे ते पाहावं लागेल. बघा इथं किती वेळ झाला थांबलेत प्रवास? कुठून आले तुम्ही दादा? आमची तर ईव्ही गाडी आहे. ईव्ही पंच आहे आपल्याकडे. तर काय तसं काही हे नाही, आपल्याला अडचण तर नाहीये. आपण बीडचा आहे मी प्रॉपर. तसं सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटलला आहे सीएमओ मी. हो, तर सध्या तिथे आलो होतो, चार्जिंगला लावली त्यावेळेस पाहिलं मी, तर फार लांबच गर्दा आहेच आहे. 1 किलोमीटर जवळपास हो, 100% आहेच आहे. कमीत कमी मला वाटतं 200 गाड्या तर पूर्ण मोजल्या तर आहेच आहेत. आणि हे पाहता तर मला वाटलं की म्हणजे जे करतात ऑटोवाले ते तर हे त्यांच्या डे टू डे अडचणी खूप जास्तच आहेत. त्यांनी अर्धा वेळ मला वाटतं की दिवसामधला 4-5 तास तर त्यांचे फक्त सीएनजी भरण्यासाठीच वेळ जात असेल. त्यांनी धंदा कधी करायचा हे बघून कळतंय. जेव्हा इथं आम्ही थांबलो त्यावेळेस आम्हालाही जाणवलं की आहे खरं ही अडचण आहेच आहे. तर बरोबर आहे. काय म्हणले? टाइम पिरियड जास्त लागतोय फील करण्यासाठी, तर कुठेतरी ते आपल्याला प्रॉब्लेमॅटिकच आहे ना. त्यांनी थोडस काय आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. डेपोवर प्रॉब्लेम आहे म्हणतात. आता काय माहिती नाही ना आपल्याला. बघा इथं कुठून आले तुम्ही? धाराशिव. किती वेळ झाला थांबलो इथं? 3 घंटा झालं थांबलोय. सीएनजीचा नंबर आला नाही? आला नाही. कोणती गाडी आहे तुमची? मॅक्झिम आहे. इथंच राहतो तुम्ही? इथंच राहतो. अगोदर कसा होता गॅस सुरुवातीला इथं? आधी काय आल्या गॅस भरत होतो ना. आता 15 दिवस झाले गॅसच भेटना गेला. काय कशामुळे भेटत नाही म्हणतात? काय इथं गाड्याची ना त्या म्हणायले काय कुठल्या गाड्या? म्हणजे सीएनजीची गाडी ना गेली. कुठून येते सीएनजी? सीएनजी उजनी वेळ जेवण येतोय. आता 4 घंटा झाला गाडीची आली नाही. आता काय करायचं? आता ही गाडी गेली मगाची, आता येऊच तर थांबायचं आता दिवसभर आम्ही इथं. बघा इथं बघूया आपण आता इकडे सीएनजी पंपावर जाऊ. नेमकं तिथं जिथं सीएनजी भरतात ना त्या ठिकाणी जाऊन नेमकं इथली कशी परिस्थिती आहे, कशामुळे इथं सीएनजीला उशीर होतोय बघूया. 12 वाजता गाडी लावली की दुपारी 12ला लावली की संध्याकाळी 5 वाजता चालले आणि संध्याकाळी गाडी लावली की उद्या सकाळीच इथून जातात हो चाचा. सीएनसाठी. बहुत हाल है, बोल पे करा 3-4 घंटे ठहरना पड़ता है. गाड़ी एक ही जाती दिन के. हाँ, 1-2 राहिले काय म्हणणार रिक्षा. अब कब लगा ले? 11 बजे लगा ले गाड़ी. अब भी नंबर आया 1-1.15 बजे. त्यात प्रेशर मिळत नाही. प्रेशर नहीं मिलता. त्यात प्रेशर मिळत नाही. प्रेशर कमी मिळालं की 4 किलो बसतात, 1 किलो बसतात. 1 किलो मध्ये काय धंदा करायचा आणि काय करायचं. तुम्ही कुठून आले तुम्ही? रिक्षा बादशाह रिक्षा आहे त्याची. बोला काय म्हणले? सीएनजी जे पुरं टाइम तर लवकर करा. लवकर सीएनजी लवकर गाड्या पाठवा. कुठून पाठवायची गाडी पण? इथून आशीमधून. ऑनलाईन डेपो काय ऑनलाईन डिपोचा किती हजार म्हटलं? महिना झाला की घोटाळा म्हणाले. कॉम्प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, घोटाळा आहे. रिक्षावाल्याला उपासमारीची वेळ आली आहे. हप्ता 9,000 हप्ता कुठून भरायचं? 9,000 हप्ता आहे. 9,000 हप्ता भरायचं कुठून? दिवसातून 500 धंदा झाला तर घर चालवायचं कसं हप्ता भरायचं कसं? बघा इथं उस्मानाबाद धाराशिव शहरामधला हा सीएनजी पंप आहे आणि या पंपावर इथं खूप मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. वाहनधारक जे आहेत या वाहनधारकाची इथं गैरसोय होत आहे. तब्बल 1.5 ते 2 महिन्यापासून या पंपावर आशूचा जो तिथला जो तिथून गॅस येतो त्या आशूच्या पंपावरून, सीएनजी पंपावरून ऑनलाईन पंप आहे तिथून, आणि तिथून इथं पुरवठा केला जातो. त्या ठिकाणून इथं गॅस येत नसल्यामुळं हे जे वाहनधारक आहेत, आता रिक्षावाल्याचे काय हाल आहेत. छोटा धंदा असतो आणि परिस्थिती नाजूक असते. रिक्षा काय श्रीमंत माणूस चालवत नाही. त्याच्यामुळं हे जे लोक आहेत या लोकांचे नेमकं काय हाल होतात. भाडं त्यांना भाड्यानं राहावं लागतं. स्वतःला घर सुद्धा स्वतःचं नसतं, त्यांचं भाड्यानं राहतात. रिक्षा भाड्यानं असतो आणि हे चालवायचं कसं? इथं 4-4 तास त्यांना इथं रांगात थांबावं लागतं असं त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. नेमका आता हा जो रिक्षावाल्यासोबतचा जो हा सीएनजी
पंपवाल्याचा जो तिथल्या आशिवच्या सीएनजी पंपवाल्याचा जो रिक्षावाल्यासोबत सध्या खेळ सुरू आहे वाहनधारकासोबत, तो आता कधी थांबणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. तात्काळ या पंपाला सीएनजी उपलब्ध करावा अशी मागणी या रिक्षा चालकाकडून होत आहे. हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.